चला साई 11 बानेवाडी आपला एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. साई 11 बानेवाडी. चला साई 11 बानेवाडीकडून आपल्याला सलामीचे बॅटर आपल्याला पाहायला मिळते. राया तर दुसऱ्या बाजूला, एका बाजूला राया, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणपती याला. चला दुपटेवाडी थोडासा विलंब होतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. एका दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आहे. नक्कीच विजयजी पतियान यांच्याकडून मात्र सुशांतसाठी पारितोषिक लाभलं होतं. 3 षटकार लगातार मारले होते. आपण जर पाहिलं तर 500 रुपयेचं पारितोषिक आपल्याला त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि कुठेतरी आपल्या खेळाडूवरती प्रेम दाखवताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. चांगला खेळ सुशांतचा देखील राहिला होता. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. एका बाजूला संघ आपल्याला साई 11 बानेवाडी तर दुसऱ्या बाजूला ओमसाई दुपटेवाडी. ओमसाई दुपटेवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणे महत्त्वाचं असेल. नक्कीच आज आपण पाहतोय नवलाई चषक क्रिकेट स्पर्धा 2025 एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण या चंदनसार नगरीमध्ये पाहतोय आणि नक्कीच एक सकाळपासून चांगल्या मॅचेस तुम्हाला सर्वांच्या भेटीला आल्या आणि पाहायला मिळाल्या. चला बॉलर नेम विनयला प्राचार्याने केले. पहिल्याच षटकामध्ये 4 षटकांची लढत असेल. 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. विनयला पाहतोय सलामीची बॅटर. एका बाजूला राया, दुसऱ्या बाजूला गणपतला या ठिकाणी पाहू शकतो. पहिला चेंडू अगदी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होऊ शकला नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव म्हणजेच विनय मात्र चांगली सुरुवात करतोय. 4 षटकांची लढत आपल्याला या ठिकाणी पहिली पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या म्हणजेच पहिलंच 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक अस्थिर पॉवर प्लेचं षटक. ज्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच मोठे फटके येताना पाहायला नक्कीच मिळतील. नक्कीच चांगला मॅचेस सकाळपासून आपण पाहतोय. 4था सामना अगदी वेळेमध्ये सुरुवात झालेली स्पर्धा अगदी रिवर्सचा अडेम पाहायला मिळतोय परंतु कुठचा संपर्क या ठिकाणी पुन्हा एकदा नाही आहे. विकेट किपर थोडासा बीट झाला होता परंतु गॅदर करतोय, बॅकअप करतोय. धावसंख्येचा अजूनही श्रीगणेशा झाला नाही आहे या मॅचच्या दरम्यान. अगदी विनयचा खेळ वाखाणण्याजोगा आत्तापर्यंत 2 चेंडूवरती राहिला आहे आणि नक्कीच आपण पाहतोय सकाळपासून RJ रजनीश यांच्या टीम संपूर्ण सकाळपासून चांगलं काम करते. एका बाजूला अंकितजी असतील आणि त्याचबरोबरीने कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अमितजी यांना देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न परंतु कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. संघाचा श्रीगणेशा झाला आहे आणि एका धावेची मोहर लागली. म्हणजेच पहिल्याच 3 चेंडूवरती विनयचा मात्र बोलबाला राहिले परंतु दुसऱ्या बाजूने आपण गणपतला पाहतोय. जो खेळाडू मोठमोठे फटके मारण्यासाठी ज्याची ओळख आहे त्याला मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकतो. अगदी चांगल्या चेंडूला कसा सन्मान द्यायचा हे मात्र त्याला माहीत आहे आणि कुठेतरी सन्मान दिला आहे. आणि आपण सकाळपासून 4थी मॅच पाहतोय तर पहिल्या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नक्कीच मागच्या 3 षटकामध्ये नक्कीच मोठी धावसंख्या येताना आपण मागच्या 3 मॅचमध्ये पाहिली आहे. या देखील मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या आहे परंतु चेंडू होता स्लॉटमध्ये, त्याला पाठवले पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावांसाठी षटकार.
नक्कीच जसं मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या फटक्यासाठी हा देखील खेळाडू जाणला जातो. पुन्हा एकदा बिरकावून दिलाय मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहे थोडासा स्क्वॅरिश पंगबलिंग होतोय, परंतु ज्या ठिकाणी एक धाव आली असती त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव येताना पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण पाहतोय 2 धावा मात्र मिळाल्यात आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे बिनगडी बाद 10. नेल किरडीला बाबानी नेल किरडीला, नेल किरडीला बाबानी नेल किरडीला. बाबा की लाड लाड करून मला नेल किरडीला, साईनी नेल किरडीला. लाड लाड करून मला नेल. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. चला 22ला या ठिकाणी प्रचारण केले दुसऱ्या षटकामध्ये. आपण जर पाहिलं तर 22 हा देखील एक चांगला क्रिकेटर आहे. आत्तापर्यंत चांगला क्रिकेटच्या माध्यमातून दुपतेवाडीसाठी वारंवार करताना आपण पाहिलं आहे, परंतु एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये कसा खेळतोय किंवा कसा खेळ करतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. 22ला आपण या ठिकाणी पाहू शकतो. पहिला चेंडू फटका तर सजवलाय, परंतु त्या ठिकाणी एक सोपा झेल मात्र धरणीला दान होतोय. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार, चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी संधी निर्माण झाली होती, परंतु एक सोपा झेल आपल्याला ड्रॉप करताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण ही क्रिकेटची जमेची बाजू असते, परंतु पुण्याचे एकदा कुठेतरी झेल सोडलाय. या ठिकाणी पुन्हा संधी निर्माण झाली आहे. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन गॉन.
हॉस्टेलचे देखील पैसे आपल्याला पाठवलेत. शिवाजी पालेकर यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाते. स्क्रीनवरती पाहू शकतो एक चांगली बॅटिंग. जरी आपला संघ विजयी झाला नसला तरी निराश न होता पुढच्या मॅचसाठी अगदी आमच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला ऑफिशियल पंच सर काय आहे डेड बॉल डेलिब्रेट बॉल काउंट होईल ना डी. नक्कीच पहिल्या चेंडू निर्धाव येतोय. आपण जर पाहिलं हितेशला या ठिकाणी आणि खराब आपण एवढी मोठी टुर्नामेंट करता आणि कुठेतरी पाहिलं तर सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. एकाने सोडला त्याच्यानंतर दुसऱ्याने सुद्धा तेच काम केलं परंतु तिसरा ती चुकी करताना या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि 2 धावा मात्र अर्जित झालाय. धावसंख्या जर पाहिली माफ करा एकच धावेची मोहर लागली आहे चेंडूवरती. खराब क्षेत्ररक्षण राहिले परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. आपल्याला या ठिकाणी खरा प्रात्यक्षिक पाहायला मिळते. पुण्याच्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लाऊड अपील परंतु या ठिकाणी एलबीचा नियम या ठिकाणी खारिज केला गेलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला दर्शवत आहेत. विनंती असेल 20 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला गेलाय दुपटेवाडी संघाला आणि आपण थोडीशी काही करायचे. नक्कीच एक चांगला फटका देखना फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कुठेतरी हितेश मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव माफ करा 0 त्याच्यानंतर 1 आणि एक चौकार येतोय. धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. आपण जर पाहिली तर एका गाड्याच्या मोबाईलमध्ये 23 धावा. पुण्याच्या एकदा तोंडाचा उसळी घेतलेला चेंडू पाहायला मिळतोय परंतु खराब गॅदर. पुण्याच्या एकदा कुठेतरी मी सांगतोय वारंवार सुमार दर्जाची कामगिरी आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून पाहायला मिळते. आणि चला पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय परंतु चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. ही पोलीस आजूक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय ना. पोलिसाचं तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय ना.
चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. शेवटचं षटक ना, कोण आहे? विशालला शेवटचं षटक मात्र सुपूर्द केलंय. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, ज्या षटकामध्ये मोठमोठे बटके त्यांना पाहायला मिळते, परंतु पहिल्या चेंडूवरती अगदी वाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पंच दर्शवत आहेत की हा चेंडू मात्र ग्राह्य धरला जाणार नाही आहे. पहिला चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळाला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 30. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आत्ता मात्र कुठेतरी म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. दोन गड्यांच्या माफ करा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुपटेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कुठेतरी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिली आहे. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र हाताळताना आपण पाहतोय पुन्हा एकदा चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळती धावा 4, येतोय चौकार. हरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग, हरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी कोणी नाही कधी दिसलं सोबून छान ग, हिरव्या सारी कोणी नाही कधी दिसलं सोबून छान ग. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे Thank you. आईची माया मावरी. नक्कीच विशालवरती मात्र कुठेतरी हमला बोललाय, कारण का एक नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. गॉन. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुदी राणी, कशी डोली राणी. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुदी राणी, कशी डोली राणी, कशी डोली राणी. देख तुनी बायको कशी नाची राणी, कशी खुदी राणी. थँक्यू. आत्तापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न या ठिकाणी झालाय. धावसंख्या जर पाहिली 36 धावा. न्यू बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. भूषणला आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, देखना फटका इनफिल्डच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सांग भेटशील कवा मी देशील कवा, सांग देशील कवा मला चुम्मा, सांग भेटशील कवा मी देशील कवा, सांग देशील कवा मला चुम्मा. डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा. पुन्हा एकदा एक चांगला फटका, देखना फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. 1 धावेचा मानस असेल. दुसरी धाव घेताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. दुसरी धाव घेताना मात्र बॅटर आउट झालाय. न्यू बॅटर थँक्यू. आदेशला आपण या ठिकाणी पाहतोय. न्यू बॅटर शेवटचं मला वाटतं आतापर्यंत शेवटचा एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. शेवट कसा करतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. बॅटची एज घेतली आहे. सुप्पा झेल मात्र पुन्हा एकदा ड्रॉप केला जातो. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 44.
चला याच्यानंतरची मॅच एका बाजूला गावकरवाडी शिवणे आणि दुसऱ्या बाजूला सौंदळ पाचवेवाडी दोन्ही कॅप्टन आमच्या समोर जॉईन व्हायचे. चला त्वरित या. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केलं जाईल. पुन्हा एकदा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर शिवणे गावकरवाडी हा संघ खेळताना पाहणार आहोत. एक नामांकित संघ आमच्या राजापूर तालुक्यातील आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला हा देखील एक नामांकित संघ आहे सौंदळ पाचवेवाडी यांना देखील आपण पाहतोय. चला शिवणे त्वरित या. कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल मात्र करणे अनिवार्य असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. चला शिवणे आपणास हा चौथा कॉल असेल नाहीतर आपल्याला पेनल्टीलाइज केलं जाईल. लवकर या. प्रथमेश आरेकर राजू गारडे कुठे असतील कॅप्टन्स. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सौंदळ पाचवेवाडी. चला थोडं घाई नाही राजू. सन्माननीय दशरथ जामदार यांच्या मात्र शुभ असते या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ सौंदळला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आमच्या पंचक्रोशीतील नामांकित संघ शिवणे चौंडेश्वरी क्रिकेट क्लब शिवणे यांना देखील आपण पाहतोय. चला या मॅचचा देखील नाणेफेकीचा कौल केला जातोय. छापा कॉल केलाय परंतु मला वाटतं काटा आलाय. शिवणे गावकरवाडी मात्र संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. राजू निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. आणि नक्कीच तुम्ही आम्ही सर्वजण सर्व आयोजन पाहतोय. खूप साऱ्या टुर्नामेंट शिवाजीच्या माध्यमातून आयोजित होत असताना पाहायला मिळतात पण आज प्रत्यक्ष या विरानगरीमध्ये लाईव्ह टुर्नामेंट होते तर त्याबद्दल तू काय सांगशील. सर्वप्रथम शिवाजी पालेकर याचं अभिनंदन करतो कारण राजापूर तालुक्यातील एक वाडीमध्ये टुर्नामेंट आयोजन केलं आहे त्यासाठी आणि ती योग्य रीतीने पार पडेल. नक्कीच धन्यवाद राजू. दुसऱ्या बाजूला जाऊया आपण. प्रथम मला वाटतं तुम्हाला बॅटिंग आलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये धावा होत आहेत कारण का 2 मॅचमध्ये बघितल्या. मागच्या मॅचमध्ये 50 या मॅचमध्ये 44 झाल्यात. तुम्ही किती धावा करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आम्ही चांगला टोटल द्यायचा प्रयत्न करू आणि नक्कीच जास्त वेळ घेणार नाही कारण का मॅच देखील चालू होते. परंतु जाता जाता एक प्रश्न तुला देखील कारण का आयोजन म्हटलं तर सोपी गोष्ट नाही आहे परंतु कुठेतरी एक काही दिवसापूर्वी स्वप्न पालेकरने पाहिलं होतं ते मात्र सत्यात उतरलं आणि त्याबद्दल तू काय सांगशील. बरोबर चांगल्या प्रकारचे इथे आयोजन केलेलं आहे. सिंगल ग्राउंड आहे. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. चला मॅचला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आपण जाऊया पुण्याचे एकदा. सलामीचे बॅटर एका बाजूला परेश तर दुसऱ्या बाजूला विशाला आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा चेस करायचे आहेत. चेस होतील किंवा नाही होतील अगदी नक्कीच दोन्ही संघ मातबर आहेत. दमखम दाखवतील कारण का प्रत्येक संघ हा ज्या क्रिकेटची सुरुवात करतो कारण का एका संघाला पराभव पत्करावा लागतो तर दुसऱ्याला
हार मात्र पत्करावी लागते. पहिल्याच चेंडूवरती एक चांगला फटका, देखना फटका. सुरुवात तर झाली आहे, चेंडू फर्रार, चौकार. आणि नक्कीच पहिल्याच चेंडूवरती विशालच्या बॅटमधून 4 धावांची मोहर. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय, परंतु आता मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. म्हणजेच पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर एक धाव येते. म्हणजेच कुठेतरी मेरिटवरती ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं ना, ते मात्र चित्र आपल्याला विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी 45 धावांचा पाठलाग असताना पहिल्याच 2 चेंडूवरती 5 धावांची मोहर या ठिकाणी लागली आहे. तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट आज कुठेतरी या नगरीमध्ये यायला आपल्याला भाग पाडलंय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी गोलंदाज मात्र वरचढ राहिलाय. पहिल्याच मात्र 3 चेंडूवरती आपण या ठिकाणी पाहतोय तर 5 धावांची मोहर लागली आहे. पुन्हा एकदा देखना फटका, असे फटके आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. नक्कीच थँक्यू. एक चांगला फटका, देखना फटका इनफिल्डच्या डोक्यावर, म्हणजे पॉवर प्लेचा कसा फायदा घेतला जातो ना हे मात्र त्याला माहीत आहे. परंतु त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय विपुलला मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर 0 चौकार आणि आत्ता मात्र 0. म्हणजेच कुठेतरी एकदा बॅटर हवी झालाय तर कुठेतरी गोलंदाजीने सुद्धा या मॅचमध्ये किंवा पहिल्याच ओव्हरमध्ये दमखम दाखवलंय. 45 धावांचा पाठलाग करताना कसा खेळ राहील, कारण का विशाल मात्र कुठेतरी मध्ये चांगली बॅटिंग करतोय. पुण्याचे एकदा हाफ टॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतोय षटकार. DJ Maddie. धावसंख्या 15. पहिल्याच षटकाचा कुठेतरी चांगला समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण का सकाळपासून पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या कमी आली होती, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी दुपटीवाडीचे दोन्ही बॅटर, एका बाजूला परेश तर दुसऱ्या बाजूला विशालच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला. अजूनही ही मॅच मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असेल, म्हणजे 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. प्रथमेशला आपण पाहू शकता दुसरं षटक मार्गस्थ होतोय. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर मात्र 5 क्षेत्ररक्षक असताना आपण या ठिकाणी पाहतोय. थोडंसं पहिलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. आणि नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत, 12 वाजलेत आणि नक्कीच या मॅचमध्ये कोण कोणाचे 12 वाजवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. याच्यानंतरची देखील एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शिवणे गावकरवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सौंदळ पाचवेवाडी. याच्यानंतर पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईड चेंडू हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईड हाताळताना प्रथमेशच्या माध्यमातून सुरुवात तर खराब झाली आहे, परंतु शेवट तुम्ही कसा करताय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूने एक चांगली पार्टनरशिप बीट होताना आपण पाहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला परेश 10 धावावरती बॅटिंग करतोय तर त्याची 7 मात्र देण्याचं काम विशालच्या माध्यमातून केलं जाते. 5 धावेवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या 16, अजूनही 29 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. चेंडू पडतोय, थोडासा खाली देखील राहिला आहे आणि त्याच्यावरती मात्र कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा मात्र
फायदा घेताना दोन्ही बॅटरला पाहायला मिळालं आहे आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होताना आपण बघितलं आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती वाईट आणि त्याच्यानंतर 2 धावा म्हणजेच कुठेतरी पहिल्याच षटकामध्ये धावा आल्यात आणि त्याच्यानंतर कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये जरी धावसंख्या कमी आली असली तरीसुद्धा दोन्ही बॅटर मात्र सेट झालेत. कारण का सेट झाल्यावरती काम कसं थेट करायचं दोन्ही बॅटरना माहीत आहे. कारण का परेश आणि विशाल मात्र ही जोडी जमताना पाहिली आहे. आत्तापर्यंत 18 धावेची भागीदारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. थोडासा बदल केला जातोय. 45 धावांचा पाठलाग करताना आत्तापर्यंत चांगली बॅटिंग धोपटेवाडी या संघाकडून राहिली आहे. लाजबाब खेळ. परेशच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, दुसऱ्या बाजूने विशालच्या बॅटमधून देखील आणि 9 पंच दंडित करतात. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्यामध्ये अपयश राहिले. याच्यानंतरचा उघडा डोळे बघा नीट आणि याच्यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट आणि कुठेतरी फ्री हिटचा कसा समाचार घेतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का फ्री हिट म्हटलं तर कुठेतरी मेजवानी असतं, कसा स्वीकार करतोय. कारण का आणि चांगली लाईन आत्ता मात्र कुठेतरी याच्यावरती मात्र प्रथमेश मात्र हवी झालेला पाहायला मिळाला आहे आणि कुठेतरी बांधून ठेवले. परंतु अजूनही जर पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढतोय. धावसंख्या 19. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मात्र दिल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये 15 झाल्या होत्या. या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. एक सोपा झेल पकडला जातोय. पहिल्या विकेटचं पतन गॉन. माझी बायको सांग लगीन तू करशील काय माझी बायको 3 बॉल आलेत. धावसंख्या 19 आणि नक्कीच आत्तापर्यंत दोन्ही संघाने चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून झालं आहे. कारण का सामना मात्र दोलायमान अवस्थेमध्ये आहे. जर आपण या मॅचमध्ये पराभूत झालात तर 1 वर्ष मात्र या स्पर्धेची आपणास वाट पाहावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. फेकी देखील चांगली झाली आहे. फक्त ज्या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानतोय बॅटर आणि दुसरं षटक कुठेतरी सुरुवात मात्र खराब केली होती. एक नो देखील आला, वाईट आला, परंतु सांगता मात्र या षटकाची आपल्याला चांगली करताना प्रथमेच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि धावसंख्या कुठेतरी थांबवले. म्हणजेच धावसंख्या झाली 20. आत्तापर्यंत जरी एक वाईट टाकला असला तरी एक नो टाकला असला तरी सुद्धा फक्त 5 धावा खर्च करतोय. टॉप एज घेतले. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. गॉन डीजे. अजून एक बॉल बाकी आहे. चला शेवटचा एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. 13 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता. या मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक करतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाले. कारण का सुरुवात प्रथमेच्या माध्यमातून खराब झाली होती परंतु शेवट मात्र चांगला केलाय. त्याच्या माध्यमातून एक लाजबाब खेळ या षटकामध्ये राहिले.
सन्माननीय आदरणीय आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. आदेशदादा भोवड आपण व्यासपीठावरती यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण एक ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची पाहतोय, त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली होती. खरोखरच असंच प्रेम आमच्यावरती आणि शिवाजी पालेकरती अखंडित राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. कारण का कुठलीही स्पर्धा म्हटल्यावरती आमचं आपलं सहकार्य हे नेहमीच असतं. आदेशदादा आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल. साई देवण बाणेवाडी संघाला, कारण का 20 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला गेला आहे. थोडीशी घाई करा. राया मात्र काही खास करू शकला नाही होता बॅटिंगमध्ये, परंतु कुठेतरी आपल्या संघाला जर पहिला विजय मिळवायचा असेल तर दमखम दाखवावा लागेल. कारण का अजूनही मॅच संपली नाही आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. लाजजब्बाब प्रथमेचा स्पेल राहिला होता, एक वाईड आला, एक नो आला, परंतु त्याच्यानंतर सुद्धा फक्त त्या षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. आणि कुठेतरी सिमेंटचा विकेट म्हटलं तर कुठेतरी गोलंदाजीचा कस लागतो. थोडासा स्लो होतोय खेळ, विनंती असेल. फक्त 10 मिनिटं आपली 2 षटकासाठी अजून बाकी असतील, कारण का 10 मिनिटाचा अवधी मात्र संपला गेला आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. जर 10 मिनिटामध्ये आपली 2 षटकं पूर्ण झाली नाहीत तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल. चेंडू पडतोय, थोडासा उसळी घेतोय आणि कट झाला आहे चेंडू. विकेटच्या मागे चांगलं काम. पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी रायाचा बोलबाला राहिलाय. आता मात्र मॅच येऊन थांबलाय. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. पुन्हा एकदा चेंडू पडतोय, थोडासा उसळी घेतोय. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काल काय केलं याला महत्त्व नाही, किंवा उद्या काय कराल याला देखील महत्त्व नाही आहे शिवाजी, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कसा खेळ करताय. पहिल्या चेंडूवरती, पहिल्या 2 चेंडूवरती एक बहारदार खेळ रायाच्या माध्यमातून झालाय. आणि नक्कीच या मॅचमध्ये कुठेतरी जिंकायचं असेल तर आपल्याला लढावंच लागेल, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी होताना. आता मात्र चुकीला माफी नाहीये. एक फुलटच चेंडू म्हटलं तर मेजवानी होती, त्याचा दोन्ही हाताने स्वीकार केलाय. चेंडू फर्रार, षटकार. नक्कीच कुठेतरी खराब चेंडू होता पुन्हा एकदा, परंतु संधी निर्माण झाली आहे. तू शेर तर मी सव्वाच शेर, हे मात्र चित्र आपल्याला पाहायला मिळालं. बॅटर आउट होतोय, गॉन. महेशला या ठिकाणी दाखल होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या मॅचमध्ये नक्कीच मॅच येऊन मात्र थांबलाय. धावसंख्या जर पहिल्याच षटकामध्ये बोलबाला दुपतेवाडीचा राहिला होता, त्याच्यानंतर कुठेतरी साई 11 मात्र हा संघ मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, देखना फटका, 6 धाब्यांची मोहर लागली आहे. येतोय बिग षटकार. थँक्यू. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. नक्कीच 7 चेंडू आणि 13 धावा. भावेशला देखील फलंदाजी करताना पाहतोय. महेशच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केले, कारण का मी देखील माझ्या संघाला खूप सारे विजय मिळवून दिले, परंतु आज एका मोठ्या क्षणी कसा खेळ राहील, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये संधी निर्माण झाली आहे. चुकीला माफी नाही आहे, आम्ही वारंवार सांगतोय. एक सुप्पा झेल मात्र ड्रॉप केला जातोय. आता मात्र मॅच येऊन थांबली आहे. फक्त 11 ना, 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये.
अरे मित्रा हे कोण आहे? कुणालला मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावा चेस होतील का किंवा बनवल्या जातील का? पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक आहे 1-2. या ठिकाणी नक्कीच खराब कॉलिंग पाहायला मिळते आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा तर आल्यात. अजूनही 5 चेंडूवरती 9 धावांची आपल्याला आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहतोय कुणालच्या मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघाल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि महेश आपल्या संघासाठी कसा खेळ करतील, कारण का 5 मध्ये 9 पाहिजेत. पुण्याची एकदा फुलटा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा. अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील थँक्यू. एक दुपारच्या सत्रामध्ये लाजबाब आणि चांगली मॅच शिवाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण का नक्कीच दोन्ही संघ तर या मॅचमध्ये चांगले खेळलेत, परंतु शेवटला मॅच येऊन थांबलाय. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. महेशचा खेळ मात्र चांगला राहिलाय. 2 आतापर्यंत चेंडू फेस केलेत आणि 8 डाव्यावरती बॅटिंग करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा सफल झालाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटर सफल झाला होता. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. दुपटेवाडी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साई 11 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याची एकदा फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? आणि सोप्पा झेल सुटला जातोय. या ठिकाणी काय घडतंय? बॅटर आउट झालाय. चला न्यू बॅटर त्वरित यायचंय. जिथं घुसतं या मराठ्यात द्वार, जिथं घुसतं या मराठ्यात द्वार, छाप फडको या ठाण्या वाघाचा. इथं घुसतं या मराठ्यात द्वार. धावसंख्या 41. अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, कधी केव्हाही काही होऊ शकतं हे मात्र आपण सांगू शकत नाही, कारण का आपण जर पाहिलं तर मॅच येऊन थांबले 2 चेंडू आणि 4 धावा सुरुवात झाली होती, तेव्हा मात्र 6 चेंडूवरती 11 धावा पाहिजे होत्या. मॅच येऊन थांबलाय 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एका बाजूला साई 11 तर दुसऱ्या बाजूला दुपटेवाडी. दोन्ही संघ एकामेकासमोर एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतोय, परंतु कोण जिंकणार ही मॅच? कुणाला मात्र चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक केलंय, परंतु या ठिकाणी काय घडतंय? लाऊड अपील केले जाते, परंतु LB चा निर्णय या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाहीये. आणि 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं तर सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा 5 वरती 11 पाहिजे होत्या, 2 मध्ये 8 आल्या होत्या सुरुवातीला, परंतु कुठेतरी 4 धावा करताना या ठिकाणी मात्र सुरुवातीला माफ करा 7 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 5 धावा करताना कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तर आली आहे, दुसरी धाव देखील आली आहे, तिसरी धाव येईल का? आणि फेकी तर चांगली झाली आहे. नाराज असेल संघ, कारण का, परंतु तुम्हाला सर्वांसाठी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय, अभिनंदन असेल. नक्कीच याच्यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्याला पाहायला भेटते. काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा एकदा दिशांत कातोडे सरांना आमंत्रित करतोय.
थँक्यू डीजे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साई 11 बानेवाडी संघाकडून